डोसा प्रेमींनो, हा डोसा फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. घरात टोमॅटो आहेत ना, तर लगेच डोसा बनवून बघा. कारण हा डोसा फक्त 5 मिनिटांमध्ये तयार होतो. याला फर्मेंटेशनची बिलकुलसुद्धा गरज नाही. तरीसुद्धा हा डोसा एकदम क्रिस्पी आणि टेस्टी लागतो. चला तर बनवूया आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. सगळ्यात आधी एका मिक्सचरच्या भांड्यामध्ये तुम्हाला एक टोमॅटो घ्यायचा आहे. बीटरूट हे फक्त कलरसाठी वापरते थोडंसं. तांदळाचं पीठ, बेसन, रवा, दही आणि चवीनुसार मीठ घालून हवं तेवढं तुम्हाला पाणी ह्याच्यामध्ये घालून छान असं एक बारीक पेस्ट करून घ्या. त्यानंतर तुम्ही एका बाउलमध्ये ट्रान्सफर करू शकता. इथे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी कन्सिस्टन्सी जशी आहे त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता. त्यानंतर इथे बेकिंग सोडा कम्प्लिटली ऑप्शनल आहे. पण चांगल्या टेक्स्चरसाठी इथे मी बेकिंग सोडाचा वापर करते. तुम्ही नाही केलात तरीसुद्धा चालेल. त्यानंतर नॉर्मली तुम्ही कसे डोसे बनवता ना, तसंच तुम्हाला हवा तेवढं जाड, पातळ कसं हवं आहे तसं तुम्ही बनवू शकता. व्हिडिओमध्ये हे एवढं अट्रॅक्टिव्ह वाटत नसेल, पण ट्रस्ट मी गाईज रिअलमध्ये हे खूप जास्त छान दिसतात. कलर एवढा सुंदर येतो ना आणि खूप म्हणजे खूप टेस्टी लागतात हे डोसे. आणि इथे मी स्टफिंगमध्ये ना जवसाची चटणी वापरते, कारण डॉक्टर म्हणतात की दररोज 1 चमचा तरी जवस आपण खायला पाहिजे. हेल्थसाठी खूप चांगला असतो असं म्हणतात. तर मी अशा प्रकारे वापरते. तर इथे नारळाची चटणी किंवा तुम्ही बटाट्याची भाजी वापरू शकता. तर पटकन ही रेसिपी एकदा बघून ना मला पटकन तुम्ही कॉमेंट करून सांगणार आहात. जर